हे आहे श्री गुरुदेव आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडी जिल्हा चंद्रपूर. अतिशय सुंदर नयनरम्य असं एक ठिकाण आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पावन प्रेरणेने स्थापन झालेलं आणि कर्मयोगी श्री तुकारामजी दादा गीताचार्य यांच्या अथक परिश्रमाने फुललेली ही अड्याळ टेकडी आहे. कर्मयोगी तुकारामजी दादा गीताचार्य यांच्या समाधीचे हे प्रवेशद्वार आहे. समाधीकडे जाण्यासाठी ह्या सगळ्या पायऱ्या आपल्याला चढून पुढे जावे लागते आणि अगदी गर्द झाडांच्या छायेत असलेली ही कर्मयोगी दादांची समाधी आपल्याला दिसते आहे. दादांच्या या समाधीच्या पुढील भागामध्ये अर्थात अड्याळ टेकडीच्या भागामध्ये अतिशय सुंदर असा तलाव आपल्याला दिसतो आहे. श्री दादांची ही समाधी म्हणजे उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना आहे. या समाधीचं बांधकाम श्री संत गजानन महाराज देवस्थान शेगाव यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. कर्मयोगी संत तुकारामजी दादा गीताचार्य यांची ही समाधी आहे आणि या समाधीला वंदन करण्याकरता अनेक या परिसरातील लोक रोज इथे येत असतात. मी म्हणायचे, गडे हो, लोकशाहीत आमदार, खासदार, जिल्हा परिषदेचे सदस्य, ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच हे जनतेचे मालक नसून ते सेवक व दिवाणजी किंवा मुनीम आहे. ग्रामसभा ही प्रत्यक्ष लोकशाही, डायरेक्ट डेमोक्रेसी असून ती संसदेपेक्षाही श्रेष्ठ आहे. ग्रामसभेला कोणाच्याही मान्यतेची आवश्यकता नाही, कारण ती स्वयंभू आहे. दादांनी आपल्या 92 वर्षाच्या आयुष्यामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार सर्वदूर नेण्याचा प्रयत्न केला. दादांनी ग्रामगीतेतील महत्त्वाचे 2 अध्याय आहे, ग्रामकुटुंब आणि भूवैकुंठ. या 2 अध्यायाचं प्रात्यक्षिक स्वरूप म्हणजे अड्याळ टेकडी आहे, असे दादा नेहमी सांगायचे. अड्याळ टेकडीचा हा वरचा परिसर हिरवागार असा आहे आणि या परिसरामध्ये अनेक असे राष्ट्रसंतांचे विचार या ठिकाणी लावलेले आहेत. या सुंदर अशा भरगच्च हिरव्या झाडीमध्ये अनेकदा इथे बिबटेसुद्धा येऊन गेलेले आहेत. वन्य प्राण्यांचा वावर या ठिकाणी नेहमी असतो. पुढचा तलाव अतिशय मोहक आणि मनाला प्रसन्न करून जाणारा आहे. असे 5 तलाव या अड्याळ टेकडीच्या सभोवताल आहेत. गुरुदेव ऐसी हो दया, जग का अंधेरा दूर हो, सद्धर्म सूरज की प्रभा से दंभ सारे चूर हो, अध्यात्म और विज्ञान के संयोग से सब हो सुखी, सहयोग समता से यही सृष्टि करे हम स्वर्ग की. लहर की बरखामधील हे वाक्य राष्ट्रसंतांचं वाक्य या ठिकाणी लिहिल्या गेलेलं आहे. अशा अनेक मार्गदर्शनपर फलक या अड्याळ टेकडीच्या सभोवताल आपल्याला पाहायला मिळते. इथे महासमाधी, साधक कुटी, सत्संग भवन, गुरुपद गुंफा आणि विश्रामगृह असं या ठिकाणी सुंदर असं ठिकाण आहे, जिथे अनेक आध्यात्मिक विचारांच्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात. दादांची साधनास्थळ आहे, तळघर आहेत आणि आषाढी पौर्णिमेची पंढरपूर यात्रा पूर्ण करून वंदनीय महाराज 30/7/67 या अड्याळ टेकडीवर आले. दादांनी मुख्य केंद्र नवेगाव पांडवच्या सभोवताल 25 गावामध्ये कार्य करून गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य विस्तारित केले. आत्मस्थितीत रममाण होण्यासाठी शिवाय दादांचे मन कशातच लागत नव्हते. सायंकाळी 5:30 वाजता सामुदायिक प्रार्थना घेतली.
तेव्हा मुसळधार पाऊस सुरू होता. वंदनी महाराजांनी सर्वांना सत्संग दिला. पावसाळ्यादरम्यान महाराजांनी तळघरात दादांना तळघरात साधनेला बसवून 4-5 भजन रंगात म्हटले. महाराजांच्या आदेशावरून दादा 6 दिवस मौन साधना व दर सोमवारी सकाळी 8 ते 9 सत्संग देत असत. हे गीताचार्य दादांचे तळघर आहे, साधना स्थळ आहे. अगदी समाधीच्या पाठीमागे आपल्याला हे पाहायला मिळतं. करोनी मन ऊर्ध्व है, रमती योगी ते अंबरी, बसुनी सहजासनी मग मुरे मनाच्या घरी, पडे विसार देहीचा न बघता उरे वृत्तीचा, अतिच स्थळ शून्य जे करीती शोध त्या शक्तीचा. अशा प्रकारे आध्यात्मिक बळ निर्माण करणारं हे फार सुंदर असं ठिकाण आहे. नेहमी म्हणायचे, या बहिरंगाला जरा बाजूला करून अंतरंगात जाण्याचा अभ्यास करा. तुमच्यातच ती सर्व शक्ती आहे. तुम्हीच सर्व शक्तिमान आहात. ओनली पोटेंट यू आर. हा अभ्यास करण्याचे स्थान अध्यात्म गुरुकुल आहे. ध्यान साधना, तपश्चर्या, ग्रामगीतेचा विचार आणि हा विचार गावागावात प्रचार प्रसार करण्यासाठी हे असं एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे अड्या टेकडी आहे. गावागावातील युवा वर्ग उद्योगशाली झाले पाहिजे, बलवान झाले पाहिजे, जनता आरोग्यवान झाली पाहिजे. त्यांना आध्यात्मिक ज्ञान, ध्यानसाधना, प्रार्थना, सामुदायिक प्रार्थना, संघटन या सर्वाचं ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी कर्मयोगी दादांनी लोकसहभागातून अनेक भवनंसुद्धा या ठिकाणी बांधले. याच्यातलं एक महत्त्वाचं भवन म्हणजे सत्संग भवन आहे. या सत्संगामध्ये दादा नेहमी विचार सांगायचे, जनतेला प्रबोधन करायचे, लोकांच्या मनातल्या शंका कुशंका दूर करायचे. सत्संग भवनातला अतिशय सुंदर असा परिसर आहे. हे श्री गुरुदेव गुरुपद गुंफा आहे. येथे येणारे गुरुदेव सेवक घेत असतात. त्यासोबत सार्वभौम ग्रामसभा काय आहे याचे ज्ञान इथे प्राप्त करत असतात. इथे गुरुपद गुंफा, 14 भुवन, वाचनालय, महिला आश्रम आहे आणि या बाजूला लागलेला हा सत्संग भवनाचा हॉल आपल्याला दिसतो आहे. या ठिकाणी राष्ट्रसंतांच्या साहित्याचा अभ्यास करणारे साधक वर्ग या ठिकाणी काही मुक्कामी राहतात, ग्रामगीता तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतात आणि आपल्या परीने ज्या ज्या भागात प्रचार प्रसार करता येईल तसा ते प्रचार प्रसार करतात. हे कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य यांची संतकुटी होती. या ठिकाणी लक्ष्मणदादा नारखेडेजी दादांचे उत्तराधिकारी इथे राहत असत. स्थिरवोनी वृत्ती अंतरंगी, ध्यान धरी तू निश्चये, रोकोनी चंचलता विवेके, रोधी मन हे निर्भये, गुरुदेव चिन्मय शक्तीची धरधारणा कर चिंतिल मात्र नहीं आसक्त जो, कोई अश्वाश्वत स्थान में, शुभ हो या कहीं हो या अशुभ, बदले न अपने भाव में, शुभ में मजा नहीं मानता, अशुभ में न दुख उठाय है, पावे बड़े ही भाग्य से जो स्थितप्रज्ञ कहाय है. या प्रकारचा अभ्यास व्हावा या दृष्टीने अड्याळ टेकडीची एकंदरीत रचना आहे आणि या ठिकाणी ते वातावरण निर्माण करण्याचं काम येथील साधक मंडळी, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते मंडळी सातत्याने करीत आहेत. त्यांच्या कार्याला मनापासून मी शुभेच्छा देतो. या टेकडीशी 1991 पासून मी जोडलेला आहे. इथे अनेकदा आलेला आहो. कर्मयोगी तुकारामजी दादा गीताचार्य, लक्ष्मणदादा नारखेडेजी असे अनेक यांचे सत्संगसुद्धा या सत्संग भवनामध्ये मला लाभलेलं आहे. हे कार्य ग्रामविकासाचं, सुधारणेचं कार्य परिवर्तनवादी कार्य आहे आणि ग्राम सुधारणेच्या कार्याला पुढे नेणारं अड्या टेकडीचं हे जे कार्य आहे
सर्वदूर पोहोचावं या दृष्टीने हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. सर्वांना आवडेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.